भाऊ काय मग घरी सगळे बरे आहेत ना? म्हणजे सावीची आई, दीपा वहिनी, केतन दादा आणि त्यांचा छोटा तो अथर्व, कसे आहेत सगळे? सगळे ठीक? ठीक आहे, सगळे ठीक आहे. सॉरी 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 भाऊ, तुम्हाला वाट बघायला लागली. खरंच भाऊ. अहो आज कशाला? बसा की तुम्ही. आई, जरा एक महत्वाचा कॉल होता, त्यामुळे थोडा उशीर झाला. हो चालायचंच, काम आहेत तुमच्या मागे. खरं तर माझी चूक आहे, फोन न करता मी डायरेक्ट आलो ना. मलाही कळायला पाहिजे होतं. असू द्या. हो असं काही नाही, हे घर पण तुमचंच आहे आता. असं सांगून येणं वगैरे हे अशा फॉर्मॅलिटीज नको आता आपल्यामध्ये. हा, आणि अगदीच काही महत्वाचं काम असेल तर आमचं धैर्य आहे ना, त्याला कॉल करत जा, येईल तो तुमच्याकडे. तसं काही एवढं महत्वाचं नाही भाऊ. भाऊ आता तरी असं परक्यासारखं वागणं बंद करा की. बाय. आता डायरेक्ट मुद्द्यातच बोलतो. कसं आहे, तुमचं आणि माझ्या सावीचं लग्न झालं, पण त्या लग्न सोहळ्यामध्ये आम्हाला सहभागी नाही होता आलं. भरपूर कारण आहेत त्याच्या मागं, पण आता ते सगळं मागं पडलं. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या घराविषयी, घरातल्या माणसांविषयी माझ्या मनात आता कुठली सुद्धा आढी नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथं आलो, हे बघितलं, माझी सावी या घरात सुखानं नांदत्या. या गोष्टीचं मनाला खूप समाधान आहे. खरं तर लग्न सोहळ्यामध्ये सहभागी नाही होता आलं, बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या. घरातल्या सगळ्या माणसाचा मानपान करायचं राहून गेलं. पण आता कुठलीच कसरत ठेवायचं ना, असं मी ठरवलेलं आहे. म्हणून मग ते मुलीच्या माहेरी जो 5 परतावण्याचा कार्यक्रम असतोय की नाही, तो ठेवलेला आहे. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, उद्या आमच्याकडं सगळ्यांनी जेवायला यायचं. याल ना नक्की? भाऊ भाऊ, हात जोडून विनंती काय करताय तुम्ही? मी सांगितलं ना, तुम्ही हक्कानं सांगा फक्त. आणि उद्याच म्हणाल तर नक्की येऊ आम्ही. काय आहे? हो नक्की येऊ. हा बर, चला, माझं काम झालं, निमंत्रण द्यायचं होतं, येतो मग आता. अहो असं कसं, जेवल्याशिवाय सोडणार नाहीये तुम्हाला. अवंती, जेवणाचं बघ काय ते.
अहो त्यांनी सांगितलं होतं, पण मीच जरा गडबडीत आहे. पुढे जाऊन अजून तयारी करायची आहे मला. पुढच्या वेळेस आलो की नक्की जेवण करून जाईल. मग तर बस. या नक्की या. हा वाट बघतो. सावी, मी केतनला सकाळी पाठवतो, तू त्याच्याबरोबर पुढे ये. हा म्हणजे जरा घरी आवरायला मदत होईल तुझी. हा ये नक्की. येतो. सावे, तू थांब आता, मी येतो. पण उद्या सकाळी नक्की ये, मी वाट बघतो. जरासाठी वाचलोय आज. भाऊंनी जर आज धैर्यांना असं वागताना बघितलं असतं तर काही खरं नव्हतं. मला धैर्यांशी बोलायलाच लागल. त्या भाऊरावला आपण आत्ताच मारायचं होतं. घरात एकतर एक संपत नाही तर दुसरं कांड सुरू आहे. त्यात हा भाऊ इथं तडमडलाय. धैर्य, धैर्य, मला तुमच्याशी बोलायचंय. हे बघा सावी, मी अजिबात बोलायच्या मूडमध्ये नाही. आधीच डोकं फिरलंय माझं. थांबा धैर्य. बोलायला तर लागेलच तुम्हाला. काय चाललंय सगळं? भास्कर भाऊजी दारू पिऊन कसं काय येऊ शकतात? त्यांचं ठीक आहे, ते नशेत होते. तुमचं काय? तुम्ही असं कसं वागू शकता? सावी प्लीज, मी सिरियसली सांगतो, माझा अजिबात मूड नाहीये ह्या विषयावर बोलायचा. विषय टाळू नका धैर्य. मला आत्ताच बोलायचंय आणि आत्ताच मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत धैर्य. नंतर नंतर म्हणून माझे लई प्रश्न मेलेत बघा. हो, नीता वहिनींचा विचार का नाही करत आहे कोणी? त्यांची अवस्था बघा की, त्यांच्या पोटात बाळ आहे. अशा अवस्थेत घरातलं वातावरण कसं पाहिजे? त्यांच्या आजूबाजूला नेहमी प्रसन्न खुश वातावरण पाहिजे. पण त्यांच्या नशिबी काय मिळते? दंगा, रडारड आणि नुसता स्ट्रेस. हे सगळं पटतंय तुम्हाला? नाहीच पटत आहे ना सावी. म्हणून तर मी भास्करशी असा वागलो ना. नको चिडायला होतं का त्याच्यावर? नाही म्हणजे मी शांत बसलो तर विचारता शांत का बसला? काही केलं तर त्याचाही प्रॉब्लेम आहे तुम्हाला. मग मी करू तरी काय करू नेमकं? धैर्य, तुम्ही शांत बसावं असं माझं म्हणणं नाहीच आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही आता जसं रिॲक्ट केलं तसं तुम्ही रिॲक्ट करायला पाहिजे होतं. असं कसं वागू शकता तुम्ही? त्यांच्या अंगावर धावून गेला? गुंड आहात का तुम्ही? ते शुद्धीत नव्हते पण तुम्ही तर होता ना. बरोबर आहे सावी तुमचं. हो, पण त्याला वेळच तशी आणली. म्हणजे माणसांनी सहन करायचं म्हणजे किती? असं वाटतंय ना, त्याला माझे पेशन्स चेक करायचे होते फक्त. काय काय बोलत होता तो ऐकलत ना तुम्ही? अरे ते काय बोलत होते मला काही कळतच नव्हतं.
सावी, अहो पिऊन आला होता तो काय बोलत होता त्याचं त्याला सुद्धा कळत नव्हतं, शुद्ध नव्हते त्याला. तुम्ही कशाला उगाच त्याचा विचार करत बसताय? धैर्य तरी पण बस सावी, बस झाला आता हा विषय. मगाचपासून सांगतोय की मी बोलण्याच्या मूड मध्ये नाहीये, पण तुम्हाला तोच विषय लांबवायचा. तरी काल एवढं समजावून सांगितलं की जरा वेळ जाऊ देत, एवढी घाई करू नका, ह्या गोष्टी एवढ्या सहजासहजी सोडवण्यासारख्या नाहीयेत. पण नाही, तुम्हाला तोच विषय चघळत बसायचा. धैर्य तसं नाहीये. मी नाही सावी, कधी कधी मला वाटतंय ना की तुम्ही खरंच विसरलाय मला. म्हणजे लग्न होऊन घरात आल्यापासून तुम्ही फक्त नीता वहिनी, त्यांचं बाळ, अवंती वहिनी, भास्कर दादा, विलास दादा, इरा आई या सगळ्यांचा विचार करत बसताय ना. कधी प्रेमानं माझ्याकडे बघितलं ना, माझी कधी काही विचारपूस केली. मी दिवसभर काम करून थकून घरी आलो, कधी विचारलंय मला की धैर्य कसा होता तुमचा आजचा दिवस, बरे आहात ना तुम्ही? नाही, दूरच कशाला, कालच घ्या ना. आपल्या आयुष्यातला किती मोठा आणि आनंदाचा दिवस होता. इतक्या वेळेनंतर काय काय केल्यानंतर भाऊंनी आपलं नातं मान्य केलं, आपलं प्रेम स्वीकारलं. पण ते सोडून तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींचा विचार, एक तर भास्करचा विषय, नाहीतर दुसरा काहीतरी. खरं सांगू ना, कधी कधी असं वाटतं ना की मी जिच्यावर प्रेम केलं, जिच्याशी लग्न केलं, ती सावी वेगळी होती, आणि आता ही जी माझ्या समोर उभी आहे ना, ही सावी वेगळी आहे. तिला माझी थोडी सुद्धा काळजी नाहीये. ती माझी सावी असूच शकत नाही. तुम्ही कोणीतरी दुसऱ्या जात. माझी सावी लांब गेली आहे माझ्यापासून. धैर्य, अहो असं काही नाहीये. मी असंच आहे सावी सगळं. सावी, खरं तर ना तुमच्याकडे वेळच नाहीये माझ्यासाठी. तुमच्याकडे वेळ असेल तर तो फक्त माझ्या घरच्यांबद्दल विचार करण्यासाठी, त्यांच्या चुकांबद्दल विचार करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सुद्धा चुकीचाच वाटायला लागलोय. हा आत्ताच घ्या ना, भाऊ इथं स्वतः येऊन घरी जेवायला या असं आमंत्रण देऊन गेले आपल्याला, पण तुम्हाला त्याचा आनंद नाहीये. तुमचा आनंद कशात? तुम्हाला मला जाब विचारणं जास्त महत्वाचं वाटतं, नाही? धैर्य, अहो मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्ही चुकीचा समज करून घेताय. मी नाही सावी, ही चुकीचा समज करून घेत नाही. तुम्हाला माझ्या घरच्यांना सुधरवायचंय ना, तोच प्रयत्न करताय ना तुम्ही, करा. मी तुमच्या मध्ये येणार नाही. आता कसं मला पाहिजे तसं व्हायला लागलंय. वातावरण चांगलंच तापलंय. आता ते कसं पेटवायचं ते चांगलंच माहिती आहे मला.
खरंच धैर्यांकडे लक्ष देत नाहीये का मी? आता इथं आल्यापासून घडायलाच एवढं लागलंय की त्यात अडकायलाच झालंय. खरं धैर्य लय दुखवलेत. मला त्यांची समजूत काढायलाच लागणार. प्रश्न प्रश्न प्रश्न. किती प्रश्न पडताना तुला सावी? आणि आज जसं तुला गप केलं तसंच प्रत्येक वेळी करायला लागणार मला. नाहीतर तुझ्या या प्रश्नांनी माझ्या अख्ख्या प्लॅनची वाट लागल. धैर्य फोन का उचलत नाहीयेत? प्लीज धैर्य कॉल उचला. सावी, हे धैर्याला सारखं प्रश्न विचारत राहिलं, त्याचं डोकं खात राहिलं की त्याचे परिणाम काय होतात हे आता कळेलच तुला. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. धैर्य, कसं समजवू मी तुम्हाला? प्लीज असं चिडू नका. प्लीज 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 माझ्यासाठी म्हणून तरी बोला की प्लीज. दीपा, अगे दीपा, आई जरी ये इकडं. काय करत असते काय? काय हो? जरा तेल तापत ठेव की कढईत. गुलाबजाम तळून घ्यायचे. हो. काय हो आई, आज लई खुश दिसायला लागलाय तुम्ही. आणि अचानक गुलाबजाम? लाइटर कुठे गेलाय तिला? आई, अगं माझी सावी येणार आहे ना, तिला लय आवडतात गुलाबजाम म्हणून करायला. आई फक्त वंसना काय आवडतं हे बघू नका, मुजुमदारांना पण काय आवडतं ना ह्याचा पण विचार करा. बाई मला तर टेन्शनच आले. टेन्शनचं काय एवढं त्यात? कसलं टेन्शन म्हणजे?
अहो आई, त्यांना काय फक्त गुलाबजाम खायला घालून खुश नाही करायचं, किमान 3-4 स्वीट पाहिजेत आपल्याकडं. आणि भाजी, आता मला सांगा, ही काय पालकाची भाजी त्यांना खायला घालायची का आपण? हा, मी काय म्हणते आई, आपण काही घरात काही करतच बसायला नको. जर त्यांना नाही आवडलं तर हा, आपण एक काम करूया, आपण बाहेर हॉटेलमधनं एक पंजाबी भाज्या आणूयात 3-4. कसं वाटतंय तुम्हाला? हा, म्हणजे बघा स्टार्टरला ते चीज बॉल असत नाही तसला आणूयात, परत पनीर टिक्का मसाला आणूयात, शाही पनीर आणूयात, परत बाकीच्या आपण तिथं गेल्यावर भाज्या बघूयात काय असतील ना छान छान त्या घेऊन येत. हा, आणि आता त्यांना जेवायला कशात वाढायचं बाई? आई, आपण हे असल्या ताटात त्यांना जेवायला वाढायचं? ताट बघूनच ना न जेवता उठतील ती. आणि मी काय म्हणते, त्यांना बसायलाच नाही असलं काही नको, मस्तपैकी मलमलचं बसकर आणाय त्यांना. हा, आता ते आणि कशा पाई? एवढं चांगलं डायनिंग टेबल आहे की आपलं. डायनिंग टेबल आहे की, पण किती जुना आहे तो. हा, एक काम करूयात, आपण त्यांच्यासाठी असं मस्त काचेचा नवीन डायनिंग टेबल आणूयात. काय म्हणता? नवीन? अनुराधा, ती जे काय सांगते, जे बोलतीये, त्या गोष्टीचा विचार करू नको आणि डोक्यातही घेऊ नको. असं आहे, बाकीच्यांचं मला माहित नाही, पण धैर्य मुजुमदार जे आहेत ना, त्या गोष्टी असल्या काय आणि नसल्या काय त्यांना काही फरक पडत नाही. मी आता त्यांना चांगला ओळखतोय. आपण आपल्या परीनं शक्य तितका चांगला त्यांचा मानपान करायचा. मला खात्री आहे आपण जे काही करू त्याच्या मागची भावना ते लक्षात घेतील आणि गोड मानून घेतील. तेव्हा त्या गोष्टीचा विचार नको करू. करा, तुम्हाला काय करायचंय ते करा. मी आपलं सांगायचं काम केलं, करा आता तुमच्या मनानं. काय सांगून उपयोग नाही, कोण ऐकत नाही, काय नाही. झालं की नाही जेवण अजून? आई, होतच आलंय. जरा पटपट आवरा. आणि काय ग नीता? आई, भास्कर कुठे? सकाळपासून खाली आलेलं नाही वाटतं. ते आई अजून उठलेच नाहीयेत. धैर्य कुठे? ते बाहेर कुठेतरी गेलेत. त्याच्या जेवणाचं काय? तेच विचारायला मी फोन केला होता त्यांना, पण फोन स्विच ऑफ लागला. लग्न होऊन 1 महिनाही झाला नाहीये आणि माझ्या पुराला काही ना काही कारणानिमित्त बाहेर राहावं लागतंय. अजून काय काय बघावं लागणार आहे कुणास ठाऊक.
डॉक्टर तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सांगते ना धैर्य कुठे आहेत ते. ते ऑफिस मध्येच थांबलेत आणि त्यांनी त्यांचा डब्बा तिकडेच पाठवायला सांगितलाय. डबा मीच घेऊन जाणार आहे. हे सुद्धा यांनी इराला सांगितलं. एवढे चिडलेत का माझ्यावर? काय करू मी? ठीक आहे, पण मग आता वेळ नको घालवूस. पटकन डबा भर आणि जा, त्याला भूक लागली असेल. एक्सक्यूज मी. ठेवा त्यावर. वहिनी भात द्या ना मला ह्यात. हे घे. सावी, काय झालं? भाऊ, द्या द्या द्या. भाऊ, आज लयच सामान आणले तुम्ही, नाही तर नेहमी कसं तोलून मापून आणतायचा. अनुराधा, माझं लेकरू लग्नानंतर पहिल्यांदा माहेरला येणार आहे. त्यामुळं आता तोलून मोजून मापून काही नाही, सगळं अगदी मनसोक्त आहे. अय्यो भाऊ, शॉपिंग! वा 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 वा. बघू काय आणलंय. आई शपथच, काय आहे? साडी?
ही साडी? दामिनीबाईंसाठी आहे, आहेराची साडी आहे. ही साडी हो दामिनी मॅडम ना होय. आहेरासाठी? अरे होय बाबा होय. आओ भाऊ, ह्याच्यापेक्षा चांगली साडी ते त्यांच्या मोलकरणीला देत असतील. दीपा, दीपा काय दीपा? हा बघा बघा बघा, या साडीचं सूत कसलं तुक्कार आहे ते. हा बरा हात लावून बघा. अहो दामिनी मॅडम हातात पण घेणार नाहीत ही साडी. अजून काय काय आणलं असं बघू. खारी, चिवडा, टोस्ट. भाऊ आता तुम्ही हे खायला घेऊन मुजुमदारांकडे जाणार होय? अहो भाऊ, तुम्ही मला एकदा विचारायचं तरी काय आणू म्हणून. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं असतं. ही ना तुम्ही लय चुकीची शॉपिंग केलं असं. बघा काय उपयोग नाही सगळ्याचा. काय बडबडायला लागलीस? माणूस बोलत नाही म्हणून लईच उरकायला लागलीस वय. ते मी माझ्या नातीसाठी आणलेलं आहे. तिला हे सगळं आवडतं आणि तिच्या आनंदासाठी म्हणून आणलेलं आहे. मला तिची आवड निवड चांगली ठाऊक आहे. आणि राहिला प्रश्न साडीचा, तर त्या साडीच्या किमतीपेक्षा आपण ज्यांना ती भेट देतोय त्याच्या मागची भावना महत्वाची आहे. कळलं? आणि हे जर समजत नसल तर नाही त्या गोष्टीत लक्ष घालायचं बंद करा. बर ठीक आहे, मी माझं सांगायचं काम केलं. पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. बाई म्हणायची का काय म्हणायची? सुधारणार आहे की नाही कधी? सावी, काय झालंय? आम्हाला सांगणार नाहीस? आम्ही आता समजून सांगतो की ग तुला. हा बोल ना, काय झालं? सावी, पर समजतेस मला? वहिनी अहो काय बोलताय तुम्ही? मग सांग ना ग, काय झालंय? ते माझं आणि धैर्यांचं भांडण झालं. माझ्याशी बोलतच नाहीयेत ते. माझा फोन पण उचलना झाला.